नमस्कार मैत्रिणींनो, प्रेमाच्या रसोई चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला पनीर बनवून दाखवणार आहे। तर घरच्या घरी पनीर कसं करायचं ते सांगणार आहे मी, कारण मार्केटमध्ये कसं कधी असं डुप्लिकेट पण पनीर येतं ना, म्हणून आपण घरच्या घरीच पनीर करून त्याची भाजी करायची। तर मी तुम्हाला सांगते। आता असं जाडबुडाचं पातेलं घ्यायचं। मी अगोदरच थोडंसं म्हणजे गरम करून ठेवले, आता फक्त तुम्हाला दाखवते। मी आहे ना असं 2 लिटर दूध आहे ना उकळायला ठेवले। त्यात आता आपण व्हिनेगर किंवा लिंबू पिळलं तरी चालेल। तर आपण आता 2 चमचे ना व्हिनेगर ह्या बाउलमध्ये मी घेते। हे बघा मोजून घेतलेले 2 चमचे। आता आपण त्याच्यात अर्धी वाटी पाणी घालू आणि आपण चांगलं मिक्स करून घेऊ। हे ते असंच व्हिनेगर जर टाकलं ना तर ते असं चांगलं नाही होत, रबरासारखं होतं ना, म्हणून थोडंसं पाण्यात मिक्स करून आपण त्यामध्ये दुधात टाकू। तर हे बघा आता आहे ना दुधाला आपली उकळी आलेली आहे बघा। अशी आपली ही साय आहे ना अशी मिक्स करून घ्यायची, नाहीतर मग ते पनीर मध्ये दिसते। असे चांगले हलवून घ्यायची आणि पातेलं पण असं जाडबुडाचं घ्यायचं। पातळ घेतलं तर ते असं पातेल्याला लागू पण शकतं दूध। बघा आपल्या दुधाला ना चांगली खळखळून उकळी आली। आता आपण या बाउलमध्ये मी पाणी आणि व्हिनेगर काढून घेतलंय। तुमच्याकडे जर नसेल ना व्हिनेगर तर तुम्ही हे घातलं तर आपलं लिंबू पिळलं ना तरी चालेल। असं चांगलं हलवून घ्यायचं। थोड्याच वेळात ते ना असं नासल्यासारखं दिसेल आपल्याला। हे बघा असं आपलं लगेच दूध नासतं आणि मग त्याचा आपण जास्त वेळ पण नाही ठेवायचं। थोडासा असा पिवळा कलर आला ना त्याचा पाण्याला तर लगेच बंद करायचं। बघा आपण ना आता असा टोप घ्यायचा, त्यावर अशी चाळण ठेवायची आणि त्यावर असा चांगला स्वच्छ कपडा ठेवायचा पांढरा शुभ्र। हे बघा असं ठेवायचं। सफेदच कपडा घ्यायचा, कलरचा घेतला तर कलर कसा पनीरला लागू शकतो। आणि आता आपण थोडं थोडं या चाळणीमध्ये हे पनीरचे दूध ओतू। असं जाड पातेलं घेतलं ना पातेल्याला पण लागत नाही। आणि आता आपण असं हे बघा आता असं ना ते वास येईल व्हिनेगरचा, म्हणून आपण असं चांगलं 2-3 पाण्याने धुवायचं। हे बघा असं आता मी दुसऱ्यांदा पण चांगलं असं धुवून घेते, म्हणजे त्या व्हिनेगरचा वास नाही येणार पनीरला अजिबात। आता आपण असं ना हे चांगलं पिळून घेऊ। हे बघा असं पिळून घ्यायचं। थोडं थोडं असं पिळायचं चांगलं। आणि आता आपण याच्यावर ना काहीतरी असं जाड वजन ठेवू। थांबा, हे बघा असं हे सेट करून घ्यायचं आणि आपण आता याच्या चांगलं असं काहीतरी जाड भांडं ठेवायचं। आता मी ना याच्यावर खलबत्ता ठेवते, म्हणजे ते पाणी सगळं निथळून जाईल। हे बघा आपण असं ना जड भांडं असं ठेवायचं चांगलं सपाट करून, आणि आपण 1-1.25 तास असं ठेवू साईडला, आणि मग आपण पनीर हे करू। हे बघा आता 1-1.5 तास झालाय। आपण आता बघू कसं झालंय आपलं पनीर।
आता हा खलबत्ता मी काढून ठेवते. हे बघा, अशा प्रकारे आपलं पनीर तयार झाले. आपण असं मी तुम्हाला कापून दाखवते. हे बघा, पाणी पण नाही राहिलं अजिबात त्याच्यात. चॉकलेट आहे, चॉकलेट. केक नाही, पनीर आहे. हे बघा, अशा छान वड्या झाल्यात. मलाई पनीर आपलं तयार झाले. भाजीला हे मटर पनीर नाही होत, एकदम मस्त झाले. हे बघा, चुरा नाही होत, काय नाही, एकदम मार्केट सारखं पनीर तयार झालं आपलं. हे बघा, अशा प्रकारे तुम्ही पण ना पनीर तयार म्हणजे हे छान होते खूप. आणि तुम्हाला आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.